नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करताना फार्मर आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याचीच अंमलबजावणी आता सुरू होताना या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल अद्याप सुरू झालेलं नसलं तरी आता याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठीच्या ऑप्शनमध्ये बदल करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट अशा दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे। याच्यामध्ये पूर्वी आधार आणि युजर आयडी नुसार लॉग इन करता येत होतं। आता याच्यामध्ये शेतकरी गटामध्ये विद्यमान शेतकरी गट आणि नवीन शेतकरी गट अशा दोन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत। तर वैयक्तिक शेतकऱ्यांमध्ये वैयक्तिक शेतकऱ्याला फार्मर आयडी टाकून लॉग इन करायचं आहे। आता वैयक्तिक शेतकऱ्याला फार्मर आयडी माहीत असेल तर या ठिकाणी टाकून OTP मागायचा आणि जर माहीत नसेल तर तो कसा शोधायचा किंवा नवीन कसं जनरेट करायचा याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता फार्मर आयडी नसेल तर शोधण्यासाठी या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे। तुमचा फार्मर आयडी जाणून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर करून OTP मागायचा आहे। आपला आधार रजिस्टर लिंक मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला OTP एंटर करायचा आहे। या ठिकाणी जर आपल्याला शक्य नसेल तर आपल्या ग्रीन स्टेकच्या पोर्टलवरती सुद्धा आधारनुसार आपलं फार्मर आयडी जाणून घेऊ शकता। याच्यामध्ये OTP टाकून व्हेरीफाय केल्याबरोबर आपल्याला आपला जो काही फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी नंबर आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। याच्यामध्ये आपल्याला फार्मर आयडी नंबर कॉपी करून घेऊ शकता, आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता। हाच फार्मर आयडी या ठिकाणी आपल्याला लॉग इन साठी एंटर करायचा आहे आणि याच्यानंतर OTP मागायचा आहे। सध्या लॉग इन अद्याप सुरू झालेलं नाही। सुरू झालेलं नसल्यामुळे आपला या ठिकाणी आपला जो काही नंबर आहे, जो फार्मर आयडी नंबर आहे हा इनव्हॅलिड आहे असं दाखवलं जात आहे आणि याचं लॉग इन सुरू झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे। मात्र आता हे लॉग इन करताना फार्मर आयडी आणि त्याच्यावरती आलेला OTP टाकूनच शेतकऱ्यांना लॉग इन करावं लागणार आहे। त्याच्यामुळे आपण जर फार्मर आयडी बनवलेला नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती हा एक महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे, ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील नवीन अपडेट येत राहतील आणि जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।